नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित उगी उगी येईल हा तुझी माय. रडणाऱ्या बाळाला म्हातारी शांत करत होती. पालाच्या सपरातून पडणाऱ्या टिप टिप थेंबापासून बाळाला दूर सरकवले. टोपल्यातल्या 2 भाकरींपैकी अर्धी भाकर सुरकुत्या पडलेल्या थरथरत्या क्रूश हातांनी जाडसर कुस्करली. चुलीवरल्या कढईतून विना तेलाचे कालवण त्यात ओतले. मिनमिनती चिमणी घेऊन ती बाळाजवळ येऊन बसली. पाऊस थांबला होता. सोसाट्याचा वारा अंगाला काटा येईल अशी भयानक शीळ घालत होता. बाळाचे रडणे काही केल्या थांबत नव्हते. थंडगार वारा पालाच्या दारातून येऊन हडकुळ्या अंगाला बोचत होता. पोराच्या काळजीने आणि अंधुक दिसणाऱ्या डोळ्यांनी कसा तरी एक एक घास ती पोटात ढकलत होती. एकाएकी पालाच्या दारात अर्ध्या भाकरीसाठी लाळ गाळत बसलेलं कुत्रं निंबाच्या झाडाकडे भुंकत जोरात पळालं. 4-5 वेळा भुंकून जोरात विव्हळायला लागलं. म्हातारी पालातूनच हाड करत होती. पुन्हा एक कणण्याचा आवाज करून गप्प झालं. वाऱ्याची एक झुळूक चिमणीला स्पर्श करून गेली आणि लागलीच एक मोठा श्वास घेऊन तीही विझली. एकाएकी पालात पूर्ण काळोख पसरला. चुलीतल्या विस्तवाचा मंद प्रकाश तेवढा पालात उरला होता. एवढा वेळ थंड वाऱ्याने अंगाचं मुटकळ करून बसलेल्या म्हातारीला पालात ऊब वाढू लागल्याचे जाणवले. एक कुबट सडका वास पाल्यात भरला. म्हातारीने नाक मुरडले. बाळाच्या रडण्याचा आवाज अधिक भेसूर झाला. त्याला थोपटत बसली. वेगवेगळ्या आवाजांचे डोक्यात थैमान माजले. डोके दुखू लागले. वेदना असह्य झाल्यामुळे तिने डोके घट्ट पकडले. डोक्यात कुणीतरी हातोड्याने खिळे ठोकत आहे अशा वेदना तिला जाणवू लागल्या. ती असह्य होऊन कण्हायला लागली. म्हातारीने डोळे किलकिले करून पाहिले. पालाच्या दारात एक कुबडी सावली काठीचा आधार घेऊन उभी होती. पांढरे डोळे चमकत होते. ती काठीचा आधार घेत वीतभर लांबीचे नख असलेला एक पंजा जमिनीला टेकवून एक एक पाऊल पुढे टाकत होती. पायाची ही नखे वीतभर लांबीची, काळपट पडलेली, जमिनीवर पटपट आवाज करत होती. तसे तसे खोलीतील वातावरण अधिक उष्ण होत होते. डोक्यातील आवाज वाढत होते. डोके जड पडू लागले होते. ती म्हातारीच्या अगदी जवळ पोहोचली. तोंड म्हातारीच्या तोंडाजवळ नेले आणि एक श्वास सोडला. तसा घाणेरडा कुबट सडका दर्प म्हातारीच्या नाकाला झोंबला. पूर्ण पांढरट पडलेला चेहरा, त्याला ठिकठिकाणी जखमा, शरीराचा अर्धवट भाग जळालेला, त्यातून काळपट रक्ताचे ओघळ जमिनीवर पडत होते. एक भयानक किंकाळी फोडत आपला भला मोठा जबडा वाचला. त्या सरशी कुबट वासाचा भपकारा आला. हाताच्या बोटांनी एवढे पिवळट सडके सुळे दिसू लागले. आपली काळपट जीभ म्हातारीच्या चेहऱ्यावर फिरवली आणि त्यातून चिकट पिवळसर लाळ म्हातारीच्या तोंडाला चिकटली. त्यात तांदळाच्या दाना एवढ्या आळ्या वळवळत होत्या. वीतभर लांबीची नखे तिने म्हातारीच्या चेहऱ्यावर फिरवली आणि एक आर्त किंकाळी पाल्यात फिरली. ओ ताई, दमाना, पडताल चिखलात. सुरेश तिच्या वेगाची बरोबरी करण्यासाठी तिच्या मागे अक्षरशः धावत होता. पाल दिसू लागली तशी सुरेशने तिचा निरोप घेतला. ती घाईघाईने पालापाशी आली. निंबाच्या झाडाला फडकं लटकताना दिसलं. तिनं कंदील वर करून पाहिला. लहानपणापासून अर्धी चतकोर भाकर खाऊ घालून वाढवलेला कुत्रा झाडाला लटकलेला होता. त्याची शेपटी फांदीला गोलाकार करून वेलीने बांधली होती. पोट फाडून कोथळा खाली लोंबत होता. त्यातून रक्ताचे थेंब खाली साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात लाल रंग कालवत होते. मन सुन्न झालं. काळजात धस्स झालं. आपल्या मागे खूप मोठं अघटित झालंय याची तिला कल्पना आली.
तिने लगेच पालाकडे धाव घेतली. पालात संपूर्ण धूर भरलेला होता. करपट जळका वास पसरला होता. कंदिलाच्या प्रकाशात रक्ताने माखलेले लांबट पायांचे ठसे स्पष्ट दिसले. एक करुण नजर पालात फिरवली. म्हातारी चुलीजवळच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. डावा हात खांद्याजवळ पिळून पाठीमागे वळवला होता. पोट फाडून कोथळा बाहेर काढला होता. त्यातल्या आतड्या खाल्ल्या असाव्या. त्यांचे तुकडे घरभर विखुरले होते. रक्ताचे सडे भिंतीवर उडाले होते आणि तिचे डोके चुलीत घातले होते. डोळे खोबणीतून काढून खाल्ले होते. अर्धवट जळालेले डोके करपट वास मारत होते. समोरचे विदारक दृश्य पाहून तिने जोरदार हंबरडा फोडला. तिची भेदरलेली नजर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. पालात त्याचा काहीही थांगपत्ता नव्हता. तिचा आवाज ऐकून बाजूच्या पाल्यातली बाया माणसे धावून आली. ते दृश्य पाहून त्यांच्याही अंगाला काटा आला. सखू माझं पोर बरळत होती. बायांनी तिला सावरले. माणसांनी टॉर्च घेऊन शोधाशोध सुरू केली. रामभाऊंना विहिरीजवळ रक्ताने माखलेली गोधडी दिसली. त्यांनी विहिरीत टॉर्चचा प्रकाश टाकला आणि काळजात चर्र झाले. त्यांनी आरडाओरड करून बाकीच्या लोकांना तिथे बोलावले. डोकावून पाहिल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सकूचे लहान बाळ अर्धवट भरलेल्या विहिरीत पालते होऊन तरंगत होते. त्याच्या पाठीवर असंख्य टोकदार नखांनी ओरबडलेल्या खुणा होत्या. सकू डोक्याला हात लावून मटकन खाली बसली आणि तिला भोवळ आली. बाळाचे शव विहिरीतून काढण्यात आले. भल्या पहाटेच पाटलांच्या कानावर खबर गेली. लागलेच ते तिच्या घरी पोहोचले. एव्हाना सकूला शुद्ध आली होती. ती कोपऱ्यात बसून शून्यात पाहत होती. पाटीलही तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. तेही मनात विचार करत होते, आई शब्दापेक्षा उच्च शब्द या जगात तरी नाही. खचून चालणार नव्हते. प्रत्येकाला आलेल्या संकटाशी 2 हात करावेच लागणार होते. नाहीतर एक एक करून गावाचा अतिशय हृदयद्रावक अंत होणार होता. या घटनेवरून पाटलांना कळून चुकले होते की नथू आपले काम करण्यात सपशेल अपयशी ठरला होता. दोघांचे शव अंगणात पांढऱ्या वस्त्राने झाकले होते. तिथे 4-5 बाया धाय मोकलून रडत होत्या. सकू जवळच डोक्याला हात लावून बसली होती. पाटलांनी रामभाऊंना खुणेनेच बाजूला बोलावले. काय मालक? नथू कालपासून आला नाही. आपल्याला त्याला शोधायला हवं. त्याला याची खबर दिली पाहिजे. तू आणि अजून वस्तीतली 4-5 लोक जंगलाकडे जा आणि त्याचा तपास करा. नाम्या, सुरेश, तुम्ही पण याच्यासोबत जा. तोपर्यंत मी इथली व्यवस्था लावतो. नथूला शोधायला 5-6 डोकी जंगलात शिरली. सूर्य नुकताच उगवला होता. त्याची तांबूस किरणे तृण पात्यांवर साचलेल्या दवाला मोत्याप्रमाणे भासवत होती. घडलेल्या घटनेच्या सर्वांच्या मनावर परिणाम झाला होता. त्यांना जंगलात येण्याची अजिबात हिंमत होत नव्हती. तरी पाटलांचा आदेश आणि एकमेकांच्या सहाय्याने थोडीफार हिंमत एकटवून ते एक पाऊल मोठ्या हिमतीने टाकत होते. म्हातारीची अवस्था आणि पूर्णपणे फाडून काढलेले लखतर हे काम कोण्या माणसाचे मुळीच नव्हते. आणि ती पाऊलं ती तर एखाद्या हिंस्त्र श्वापदापेक्षाही भयावह होती. कोणालाही या विषयावर चर्चा करण्याचे धाडस नव्हते. ती 3 लखतरे त्यांच्या नजरेसमोरून काही केल्या जात नव्हती. या अमानवी शक्तीचा काय तो सोक्षमोक्ष लवकरात लवकर झाला पाहिजे, नाहीतर प्रत्येकावर ही वेळ येणार होती. रात्रीच्या पावसानं चिखल झाला होता. त्यात पाय फसत होते. चालताना सुरेशच्या पायाला कसला तरी मौशार स्पर्श झाला आणि एकाएकी तो दचकला. त्याने पटकन उडी मारली. काय नाही रे, मेलेलं आहे, नाम्या हसतच म्हणाला. तेनच मारलं असेल. काही अंतर पार केल्यावर त्यांना झाड दिसले आणि पुन्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. काय करावं कोणालाही सुचेना. सर्वच्या सर्व गर्भगळीत झाली. सुरेश, नाम्या आणि रामभाऊ तिथेच थांबले. त्यांनी 3 माणसे पाटलांना निरोप देण्याकरता धाडली. ती पळतच पाटलांकडे आली. मालक, मालक. काय रे, काय झालं? मालक, तो नथू. हां, पुढे बोल. काय नथू? कुठे आहे तो? मालक, नथू नाही राहिला. एक जण धीर एकटवून दबक्या आवाजात म्हणाला. होय मालक, चला लवकर. पाटील ताबडतोब 4-5 लोक घेऊन निघाले. हळूहळू बातमी गावभर पसरली. जो तो जंगलाकडे निघाला. अर्ध्या 1 तासात जवळपास मुख्य गावातील सर्व लोक झाडासमोर जमा झाले होते. काही लोक विदारक दृश्य पाहून लगेच माघारी फिरत होते. काही तिथेच थांबले होते. पाटीलही ते पाहून भयभीत झाले होते. नथू झाडाला उलटा लटकलेला होता.
डावा पाय वेलींनी बांधला होता. उजव्या पायाच्या पोटरीचे मांस बाहेर आलेले होते. पावसामुळे त्याचे ओघळ शरीरावर आलेले होते. सर्वांगावर शेंगदाण्या एवढे पारदर्शी फोड आलेले होते. त्यांच्यापैकी काही फुटून त्यातून चिकट स्त्राव झाला होता. पूर्ण अंग सुजून टम्म फुगले होते. समजा त्याला कोणी सुई टोचलीस तर ते फट्ट करून फुटले असते. त्याचा रंग निळसर पडला होता. पूर्ण शरीरावर उन्हाळ्यात जमिनीला जसे तडे पडतात तसे गडद निळ्या रंगाचे उरण उठले होते. अंग सुजल्यामुळे डोळे सरड्यासारखे खोबणीतून पुढे आले होते. मानेवर तीक्ष्ण नखांचे घाव होते. त्यातून झालेला रक्तस्राव पावसामुळे धुतला गेला होता. खाली जमीन लाल रंगाने रंगली होती. त्याच्या पाठीत त्याचीच कुऱ्हाड खुपसलेली होती आणि ते लखतर आपल्याच भोवती गोल गोल फिरत होते. सर्वजण तोंडात बोटे घालून ते विदारक दृश्य पाहत होते. ते शव झाडावरून उतरवण्यास कोणीही तयार होत नव्हते. पाटलांच्या सांगण्यावरून त्याच आदिवासी वस्तीतले काही लोक तयार झाले. त्यांनी ते शव उतरवले आणि ते सकूच्या घरी आणले. ते पाहून सकू गप्पगार झाली. पालाच्या भिंतीला टेकून गुडघ्यात मुंडके घालून बसली. बायांची रडारड झाली. अंतिम संस्काराची वेळ झाली. वस्तीतल्या एका बाईने सकूला हात लावला तशी ती एका बाजूला कोलमडली. पती व पुत्र विरहात तिने प्राण त्यागले होते. एवढा मोठा आघात सहन करण्यात तिने हार मानली. जगावे तरी कुणासाठी? या जगात या छोट्याशा परिवाराखेरीज तिचं कोणी नव्हतं. तिनेही त्या तिघांच्या मागोमाग जगाचा निरोप घेत अनंताचा रस्ता पकडला आणि त्यातच विलीन झाली. संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झाला होता. मोठ्या शोकाकुल वातावरणात गावाने त्यांचा अंतिम संस्कार केला. त्यांच्या पेटलेल्या धगधगत्या चिता गावाच्या अंतःकरणात मोठा चटका देऊन गेल्या. त्या घातकी शक्तीने एका हसऱ्या खेळत्या कुटुंबाचा घात केला होता. प्रत्येकाच्या मनात एक भीती दाटली होती. जी वेळ नथूच्या कुटुंबावर आली ती आपल्याही कुटुंबावर येणार होती. पाटलांना जेवण जात नव्हते. त्यांची जेवणावरून पूर्ण वासना उडाली होती. त्यांची तब्येत खालावली होती. कातरवेळ होण्याच्या आत संपूर्ण गाव घरात शांत बसू लागला. कुणीही बाहेर पडण्यास धजत नव्हते. संपूर्ण सोनं जीव मुठीत धरून राहू लागले. 4-5 कुटुंबे गाव सोडून शहराकडे निघून गेली. बाकीचे शेतीमुळे तिथेच राहिले. गाव आता ओसाड पडलेल्या माळरानाप्रमाणे दिसू लागले. गावकरी जणू हसणंच विसरले होते. ही परिस्थिती पाटलांना पाहावली जात नव्हती. ते दिवसरात्र खुर्चीवर बसून विचार करत असत. असेच एकदा विचार करत असताना त्यांना कॉलेजचे दिवस आठवले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. ते आणि त्यांचे 2 मित्र आबा आणि सखाराम असे त्रिकूट नेहमी एकत्र असत. आबा आता आबासाहेब म्हणून ओळखला जात होता. तो नाशिकमध्ये आपल्याच वडिलांचा व्यापार वाढवून एक प्रसिद्ध व्यापारी झाला होता. सखारामचे वडील साताऱ्यात एक प्राथमिक शाळेत गुरुजी होते. तो आता प्राध्यापक होता. मागच्याच वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले होते. सोबत राहणे, सोबत फिरणे, दंगामस्ती सर्व गोष्टी त्यांच्या सोबतच असत. आबा थोडा खोडकर होता. ॲडव्हेंचरमध्ये त्याला जास्त इंटरेस्ट होता. सखाराम शांत आणि सुस्वभावी होता. एकदा तिघांमध्ये एक पैज लागली. शनिवारचा दिवस होता. जो कोणी आजची रात्र कॉलेजच्या जवळच असलेल्या पडक्या भूत बंगल्यामध्ये घालविल त्याला आठवडाभर इतर 2 जण चहा आणि बिस्किट देणार होते. आबा लगेच तयार झाला. म्हणत होते की तो बंगला 1865 साली एका इंग्रज अधिकाऱ्याने कब्रस्तान मोडून त्या जागेवर बांधला होता. त्यानंतर एका महिन्यानेच त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राहायला आलेला अजून एक ब्रिटिश अधिकारी आजारपणामुळे मरण पावला होता. आबा जरी एकटा जाण्यास तयार असला तरीही खबरदारी म्हणून ही दोघं त्याला न सांगता त्याच्या मागे असणार होती. मेसमधून डबा आला. त्या तिघांनीही न बोलता जेवण करून घेतले. त्यांचे लक्ष जेवणावर मुळीच नव्हते. कोणीही एकही शब्द बोलत नव्हते. आबाच्या चेहऱ्यावर कुठलेही भय दिसत नव्हते. 7:30 वाजले असावे. हिवाळ्याचे दिवस होते. बाहेर थंडी पडली होती. आबाने मफलर आणि स्वेटर चढवले. एक साधी टॉर्च सोबत घेतली. चहा विसरायचं नाही. एवढं बोलून तो खळखळत हसला. हो रे, तू आधी जाऊन तर दाखव. सखाने त्याला उत्तर दिले आणि जोरात हसला. बघ रे तू, मी काय घाबरतो का कोणाला? आबा छाती फुगवून बोलला. चला निघतो आता, आबा म्हणाला. तो निघून गेला तसे 5 मिनिटांनी पाटील आणि सखा एक छोटीशी टॉर्च घेऊन त्याच्या मागे निघाले. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. आज तर अमावस्या आहे, सखा घाबरून म्हणाला. आज त्याला जाऊ द्यायला नको होते. पाटील म्हणाले, चल आपल्याला लवकर जायला हवे.
सखा म्हणाला. ती दोघे धावतच त्या बंगल्यावर पोहोचली. आबा कुठेही दिसत नव्हता. बंगल्याच्या आवारात भले मोठे कंपाऊंड होते, त्यात असंख्य झाडे होती. कुणीही तिथे जात नसल्यामुळे संपूर्ण आवारात पालापाचोळा जमा झाला होता. गेट उघडा होता. आबा आत गेला होता. प्रत्येक पावलासरशी पाचोळ्याचा आवाज येत होता. आबा, आबा असा हलकेच आवाज देत ती दोघं एक एक पाऊल पुढे टाकत होती. पैज लावून आपण खूप मोठी चुकी केली याचा त्या दोघांनाही पश्चाताप होत होता. टॉर्चच्या प्रकाशात तो 3 मजली बंगला अतिशय भयावह दिसत होता. त्यावर असंख्य वेली वाढल्या होत्या. अतिशय सुंदर असे बांधकाम केलेला तो आज धूळ खात पडला होता. बरीच पडझड झाली होती. ऊन, पाऊस आणि वाऱ्यामुळे त्याच्या शुभ्र रंगाला काळसर बुरशी लागलेली होती. तो एखाद्या आजारी वृद्धासारखा भासत होता, जणू वर्षानुवर्षे भुकेला असावा. त्याच्या पोर्चमध्ये मोठी कमान होती. त्यानंतर 6-7 पायऱ्या चढून मुख्य दरवाजा सुरू होत होता. दरवाजा सताड उघडा होता. आबा बंगल्यात पोहोचला होता. ती दोघेही बिचकत पावले टाकत आत आली. समोरच हॉल होता. मध्यभागी एक काचेचा टेबल, ज्याच्यावर 3 ग्लास मध्याचे असावेत. त्याच्या आजूबाजूला 6 खुर्च्यांच्या रांगा. डावीकडे एक खोली, कदाचित तिचा ऑफिससाठी उपयोग होत असावा, कारण उघड्या दरवाज्यातून टेबल आणि काही खुर्च्या आणि धूळ खात पडलेली कागदपत्रे दिसत होती. उजवीकडेही एक खोली होती. तिच्यात एक मोठ्या लाकडी कपाटात मद्याच्या काचीच्या बाटली ठेवलेल्या होत्या. खोलीच्या मध्यातच अतिशय नक्षीदार आणि भव्य झुंबर लटकत होते. टॉर्चचा प्रकाश संपूर्ण खोलीभर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे परावर्तित करत होता. समोरच कोण्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं चित्र असलेली फ्रेम लटकत होती. तिच्यावर धुळीचा थर जमा झाला होता. त्याच्या डाव्या बाजूला एका काळविटाचे डोके भिंतीला लटकवले होते. अचानक त्यावर पडलेल्या टॉर्चच्या प्रकाशाने दोघेही दचकले. त्याच्या उजव्या बाजूला ढाल आणि तिच्यात इंग्रजीतल्या X आकारात 2 तलवारी लावलेल्या होत्या. सर्वत्र कोष्टकाचे जाळे पसरले होते. जमिनीवर पालापाचोळा आणि धूळ पसरली होती. त्या भयान शांततेत त्यावर पाय पडून होणारा चर्र आवाज काळीज चिरत होता. उजव्या भिंतीला लागून एक लाकडी जिना दुसऱ्या मजल्यापर्यंत जात होता. त्यावर लाल रंगाचे कापड होते. ठिकठिकाणी अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले होते. आबा, सखाने अडखळत आवाज दिला. त्या खोलीत सर्वत्र टॉर्चचा प्रकाश ते फिरवत होते. आबाचा कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. वरच्या मजल्यावर गेला असावा अशी पाटलांनी सखाला खून केली तसे दोघे एक एक पायरी थरथरत्या पावलांनी चढू लागले. ती दोघे दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. डाव्या बाजूला एक भला मोठा सुंदर नक्षीकाम केलेला बंद दरवाजा होता. त्याला बाहेरून कुलूप लावलेले होते. उजव्या बाजूला त्याच्यासारखाच परंतु अर्धवट उघडा दरवाजा होता. त्याच्या आत मंद प्रकाश दिसत होता. एक बेड आणि त्याच्या बाजूला एक टेबल आणि त्यावर एक सुंदर असा टेबल लॅम्प. एकूणच तो बेडरूम असावा असा अंदाज येत होता. त्या दरवाजाच्या जवळून अगदी भिंतीला खेटूनच जिना 3ऱ्या मजल्यावर जात होता. ती दोघेही दुरूनच त्या खोलीत डोकावण्याचा प्रयत्न करत होती. अचानक खोलीतले वातावरण बदलायला सुरुवात झाली. बाहेर सोसाट्याचा वारा सुरू झाला. उघड्या आणि जीर्ण झालेल्या खिडक्या आपटू लागल्या. खिडक्यांचे मळकट पडदे उडू लागले. खोलीत उष्णता आणि कुबट वास पसरू लागला. त्या दोघांनाही दरदरून घाम फुटला. तेवढ्यात एक दरवाजा कर्र आवाज करत उघडला. तो 3ऱ्या मजल्यावरचा असावा. आबा, पाटलांनी जोरात आवाज दिला. तसा 3ऱ्या मजल्यावरून आबाचा आवाज आला. हो, मी इथेच आहे. तुम्ही दोघेही वर या. जरी तुम्ही आला असला तरी मी आज जिंकलो तर मला चहा द्यावाच लागेल. असं बोलून एक छद्मी हास्य उमटले आणि जिना उतरण्याचा टपटप आवाज येऊ लागला. बुटाचे सोल अतिशय जाडसर असावे. त्याचबरोबर एक काठीही आपटली जात होती. कदाचित छडी असावी. ती दोघे वर जाण्यासाठी पाऊल उचलणार तोच त्यांना कोणीतरी आत ओढले. त्याला बघताच ती दोघी किंचाळणार तोच त्याने त्यांचे तोंड दाबले आणि शांत बसण्याची खूण केली. आबा, तू इथे? सखा घाबरून दबक्या आवाजात बोलला. हो, मी पण तो आवाज ऐकला. आबा अतिशय हळू आवाजात बोलला. आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं. आबा म्हणाला. कुठे आहात तुम्ही दोघे? लवकर वर या, मला इथे काही दिसत नाहीये. पुन्हा वरच्या मजल्यावरून आबाचा आवाज आला. तसा पावलांचा आवाज अजून स्पष्ट होऊ लागला.
त्या तिघांनी जोरात पळत जिना उतरायला सुरुवात केली आणि त्यांच्या पाठोपाठ पावलांचा आवाजही वेग घेऊ लागला. ती तिघे मुख्य दालनात पोहोचताच झुंबर खाली पडले आणि आवाज करत खिळखिळे झाले. सर्वत्र त्याच्या काचा विखुरल्या होत्या. त्याच्या बाजूने ती तिघे वाट काढत पळू लागली. तेवढ्यात सखाच्या पायात भली मोठी काच घुसली. तसा तो खाली बसला. जिन्यावरच्या पावलांचा आवाज जोर धरू लागला होता. पाटलांनी त्याच्या पायातली काच उपसून काढली आणि रक्ताची धार लागली. तशी त्या खोलीतली उष्णता आणि कुबट वास अधिकच वाढू लागले. पुढे जाणार तोच मुख्य दरवाजा बंद झाला. डाव्या बाजूची खिडकी उघडी दिसत होती. ते तिकडे जाणार तोच तीही बंद झाली. आबाने जवळच टेबलावरची फुलदाणी जोरात खिडकीवर आपटली तशी तिची काच खिळखिळी झाली आणि तिघेही त्यातून उडी मारून कंपाऊंडमध्ये आली. मागे वळूनही न पाहता सरळ धावत राहिली. कंपाऊंडचे गेट ओलांडताच बंगल्यातून एक भयानक अमानवी किंकाळी ऐकू आली. ती तिघेही कोणाशीही काहीही न बोलता आपल्या खोलीत आली. सखाच्या पायाला मलमपट्टी केली. त्या रात्री कोणालाही झोप आली नाही. तिघेही सारखे कूस बदलत ते भयान दृश्य डोळ्यासमोर घालवण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी सखा तापाने फणफणला होता. त्याला तापाच्या गोळ्या दिल्या तरीही ताप काही उतरत नव्हता. त्यामुळे त्याला त्याच्या घरी साताऱ्याला पाठवून दिले. 1 महिन्याने तो ठीक होऊन परतला होता. त्या प्रसंगाबद्दल कुठेही वाच्यता न करण्याचे आणि परत अशी पैज न लावण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. मालक, चहा. तिसऱ्यांदा हाक देऊनही पाटलांनी काही प्रतिसाद दिला नाही म्हणून सुरेशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तसे पाटील एकदम दचकले. कशापायी एवढा विचार करता मालक? तब्येतीची काळजी घ्या जरा, करून पाटलांनी ट्रेमधला चहा उचलला. आबाचा मुलगा श्रीकांत, त्याला त्याच्या वडिलांच्या व्यापारात काहीही रस नव्हता. त्याने ॲस्ट्रॉलॉजीमध्ये PhD केली होती. तसेच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही तो प्रसिद्ध होता. पाटलांना गावासाठी तोच एक आशेचा किरण दिसत होता. तसे त्यांच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. दुसऱ्या दिवशी पाटील सकाळी लवकर उठून तार करण्यासाठी बाहेर पडले. आता बघूया आपल्या अघोर मैफिल चॅनलचे सदस्य चॅनलबद्दल काय म्हणत आहेत ते. मीना खडसे म्हणतात, सर काय बोलावं, मला तर काहीच कळत नाही. मला प्रत्येक वेळेस शब्द सुचत नाही म्हणून मी 2 भाग ऐकून एक कमेंट देते. सर काय भूतांचं वर्णन करता हो तुम्ही? ते ऐकताना अंगावर शहारे येतात. त्यामध्ये तुमचा आवाज आणखी भर घालतो. मला तुम्ही शेवटचं वर्णन करता तेव्हा असं वाटते की ती बाजूला येऊन उभी आहे. काय थरार आहे सर. यूट्यूबवर जेवढे हॉरर स्टोरी चॅनल आहेत त्यामध्ये अघोर मैफिल हा टॉपवर आहे. खरंच खूप सुंदर सादरीकरण. असंच मनोरंजन चालू ठेवा. धन्यवाद सर. मीना मॅडम, तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्ही खूप प्रोत्साहित होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून सादरीकरण उत्तम होते. असं म्हणतात, कुठलीही गोष्ट कुटुंबियांच्या सपोर्टशिवाय पूर्णत्वात जात नाही. आम्ही खूप नशीबवान आहोत की तुमच्यासारख्या सदस्या आपल्या अघोर मैफिल कुटुंबात आहेत. मंगल वाटणे म्हणतात, तुमच्या कथा खूपच भयानक असतात सर आणि सादरीकरण तर अतिउत्तम. मी तुमच्या कथा रोज सकाळी ऐकते. रात्री खूप भीती वाटते ना म्हणून. धन्यवाद मंगल मॅडम. चॅनल तुम्ही जेव्हापासून बघायला सुरुवात केली त्यानंतर एक असा व्हिडिओ गेला नाही ज्यावर तुम्ही कमेंट केली नाही. खरंच खूप मनापासून आभार. वंदना मांडेले म्हणतात, खरंच आकाश घोंगडे सर यांची ही कथा नारायण धारप सर यांच्या लोचाई आणि आकाश रेवले सर यांच्या प्रहस्त या कथासारखीच आहे. प्रत्येक भागातील थरार, गूढ रहस्य, प्रत्येक क्षणाला मनाचा थरकाप उडवणारा आणि भीतीने मनाची गाळण उडवणारा आहे. त्यात तुमचा आवाज आणि उत्तम असं सादरीकरण यामुळे कथा ऐकायला मनाला हुरूप येतो. सर, आमच्यासाठी अशा अप्रतिम आणि थरारक कथा सादर करण्यासाठी मनापासून आभार आणि अघोर मैफिल चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनापासून आभारी आहोत वंदना मॅम. तुम्ही वेळ काढून आम्हाला प्रोत्साहित करत आहात. तुमच्या या शुभेच्छा आम्हाला आणखी जास्त काम करण्याची प्रेरणा देतात. आणि हो, आकाश घोंगडे सर आणि आकाश रेवले सर यांना तुमचा मेसेज आम्ही नक्की कळवू. धन्यवाद. अभि भोसले म्हणतात, कथा ही वास्तुआकर्षक आहे. पात्रनिर्मिती ही विलोभनीय व रहस्यमय आहे. कथेची रचना व सादरीकरण भयावह, रहस्यमय व अकल्पनीय आहे. कथा ऐकताना कधी कथेशी एकरूप होतो हे समजतच नाही. अशा सुंदर रहस्यमय रचना आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अघोर मैफिलचे आभार. धन्यवाद अभि सर. तुम्ही खूप सुज्ञ श्रोते आहात. खरी भीतीदायक अस्सल कथा कोणती हे तुम्ही लगेच ओळखता. आपल्या अघोर मैफिल चॅनलवर तुमचे मत तुम्ही नेहमीच मांडत असतात. त्याबद्दल मनापासून आभार. आणि हो, कथेबद्दलचे तुमचे विचार आम्ही आकाश घोंगडे सरांना नक्की कळवू. मयुरी पाटील म्हणतात,
सर, मी फक्त तुमच्या चॅनलच्या कथा ऐकते, दुसऱ्यांच्या कथा ऐकण्याची इच्छा नाही होत. तुमच्या कथा खूपच छान असतात. मी नाईट ड्युटी करून दिवसभर तुमच्या कथा ऐकते. मयुरी मॅम, तुम्ही रात्री काम करून दिवसा कथा ऐकतात हे कळून खूप आनंद झाला. तुमच्या कामात तुम्ही खूप प्रगती करा, या शुभेच्छा. हरिश्चंद्र साळवे म्हणतात, आमचं गाव खेड्यातलं आहे. पावसामुळे इकडे लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे कथा ऐकायला उशीर झाला. कथेचा दुसरा भाग पण आज दुपारी ऐकला. कथा तर अप्रतिम आहे. सलाम तुमच्या कामाला. कथा ऐकताना मन एकदम रमून जाते. धन्यवाद हरिश्चंद्र सर. काही प्रॉब्लेम नाही, कथा चॅनलवर अपलोड असतात. तुम्हाला वेळ मिळेल तसं बघा. आणि हो, अशाच गोड गोड कमेंट्स करा. मित्रांनो, ही कथा जरी आपण सादर करत असलो तरी या कथेची मांडणी, या कथेची पात्र निर्मिती, यातील सर्व भीती ही आकाश घोंगडे सरांनी रचली आहे. म्हणून आपल्या अघोर मैफिल कुटुंबियाकडून आकाश घोंगडे सरांना धन्यवाद. आणखी कमेंट्स आहेत. रोज आम्ही नक्कीच तुमची मत व्हिडिओमध्ये दर्शवू. असा सपोर्ट असू द्या. नवीन व्ह्यूवर्सने सबस्क्राईब करा. नेहमीच्या सदस्यांनी कमेंट्स करा, लाईक करा. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अघोरी